राजकारणात अनेक बातम्या येतात, अनेक दावे केले जातात आणि अनेक विश्लेषणे समोर येतात. काही गोष्टी त्या क्षणी अविश्वसनीय वाटतात, काहींवर लोक हसतात, तर काहींना अफवा म्हणून दुर्लक्षित केले जाते. पण जेव्हा एखादे माध्यम सत्तेच्या पडद्यामागील हालचालीचा अभ्यास करून दूरदृष्टीनं राजकीय घडामोडीचा अंदाज व्यक्त करतं आणि तो अंदाज काही महिन्यानंतर प्रत्यक्षात उतरतो, तेव्हा त्या माध्यमाच्या विश्वासार्हतेची खरी परीक्षा होते. आज आपण अशाच एका महत्त्वाच्या घडामोडीबद्दल बोलणार आहोत. 28 एप्रिल रोजी प्रबुद्ध भारतने केलेले एक राजकीय विश्लेषण आज वास्तवाच्या जवळ पोहोचताना दिसतंय. त्यावेळी अनेकांनी त्याकडे संशयाने पाहिलं, परंतु आता महाराष्ट्राच्या राजकारणात घडत असलेल्या घटनांमुळे त्या विश्लेषणाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली. नेमकं काय म्हटलं होतं प्रबुद्ध भारतने? आज कोणत्या राजकीय हालचाली सुरू आहेत आणि पुढील काळात महाराष्ट्राच्या राजकारणात कोणती नवी समीकरणे तयार होऊ शकतात, पाहूयात सविस्तर. जय भीम. मी आकाश शेलार आणि तुम्ही पाहताय प्रबुद्ध भारत. प्रबुद्ध भारतने 28 एप्रिल रोजी दिलेली बातमी आता खरी ठरली आहे. त्यावेळी प्रबुद्ध भारतने एक महत्त्वपूर्ण राजकीय विश्लेषण मांडले होते. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील 10 पेक्षा अधिक खासदार भविष्यात भाजप किंवा सत्ताधारी आघाडीच्या दिशेने जाऊ शकतात, असा अंदाज प्रबुद्ध भारतने व्यक्त केला होता. त्यावेळी अनेकांनी या विश्लेषणाची खिल्ली उडवली होती. मात्र राजकारणात फक्त वर्तमान घडामोडी पाहून चालत नाही, तर पुढील राजकीय हालचाली, सत्ता समीकरणे आणि नेत्यांच्या भूमिकांच्या दूरदृष्टीने अभ्यास करावा लागतो. प्रबुद्ध भारतने त्याच आधारे हे विश्लेषण केलं होतं आणि आता समोर येत असलेल्या माहितीनुसार ठाकरे गटातील 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याच्या ते तयारीत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कार्यालयात या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये काही खासदार उपस्थित होते, तर संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील हे 6 खासदार मात्र अनुपस्थित होते. तुम्हाला एक राजकीय चर्चेची आठवण करून देतो. लोकसभा निवडणुकीपूर्वी जागा वाटपाबाबत झालेल्या चर्चांमध्ये वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीसमोर एक स्पष्ट भूमिका मांडली होती. अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी होती. मात्र त्यावेळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ही मागणी फेटाळून लावली आणि ते म्हणाले की राजकारणात अशा प्रकारच्या हमी दिल्या जात नाहीत, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. पण आता या 6 खासदारांच्या फुटीमुळे त्यांनीच त्यांना जायला भाग पाडलं का, अशी चर्चा सुद्धा सुरू झाली आणि आजच्या या घडामोडीमुळे त्या चर्चेची पुन्हा आठवण होते आणि आजच्या घडामोडींमुळे त्या चर्चांची पुन्हा एकदा आठवण होत आहे. या 6 खासदारांच्या संभाव्य भूमिकेमागे नेमके कोणते राजकीय गणित आहे, पुढे आणखी कोणत्या घडामोडी घडू शकतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे. प्रबुद्ध भारतने 28 एप्रिल रोजी मांडलेले विश्लेषण आज प्रत्यक्षात उतरताना दिसत असल्याने सखोल अभ्यास, तथ्याधारित मांडणी आणि दूरदृष्टीपूर्ण राजकीय विश्लेषण हीच आमची ओळख असल्याचा आम्हाला अभिमान आहे आणि विश्वास आहे. राजकारणातील अशाच महत्त्वाच्या घडामोडी, पडद्यामागील समीकरणे आणि सखोल विश्लेषण जाणून घेण्यासाठी पाहत राहा प्रबुद्ध भारत. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला काय वाटतं त्याबाबत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तसेच इतरांपर्यंत देखील शेअर करा. धन्यवाद. जय भीम.